खरात यांचं कोणत्या वेळी किती वेळा बोलणं झालं ते सीडीआर यासाठी सुद्धा गरजेचे आहेत की चाकणकर यांनी खरातांना वाचवण्यासाठी काही पोलीस अधिकारी किंवा काही नेते मंडळी यांच्याशी कॉन्टॅक्ट केला का, खरातने काही लोकांशी कॉन्टॅक्ट केलेला आहे का, खरातने काही लोकांना मदत मागितलेली आहे का, या सगळ्याच गोष्टी. अजून महत्त्वाची गोष्ट, मला याची कल्पना आहे की पोलीस यामध्ये कुणालाही, म्हणजे आम्हाला आता अशी आशा वाटते की पोलीस यात कुणालाही सोडणार नाहीत. पण पोलिसांनी इतकीच अजून एक महत्त्वाची जबाबदारी येते, ती आर्थिक गुन्हे शाखेची. ईडी या एरवी इकडे तिकडे फार छापेमारी करत असते, पण ईडीने आता कॅप्टन खरात आणि रुपाली चाकणकर या दोघांच्याही संपत्तीचे स्रोत तपासले पाहिजेत. महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून असा किती मानधन असतं आणि त्यामध्ये किती प्रॉपर्टी घेता येते आणि ही प्रॉपर्टी कशी जमा झाली, या प्रॉपर्टीचे सुद्धा सगळे स्रोत आता तपासले गेले पाहिजेत. त्यामुळे नार्को टेस्ट, अटक, संपत्तीचे स्रोत तपासणं आणि आर्थिक गुन्हे शाखेकडून कॅप्टन खरातच्या संपत्ती जी फक्त पाथर्डी आणि अहिल्यानगरमध्येच नाही तर त्याची प्रॉपर्टी ही देश विदेशात सुद्धा असल्याचे कळते. या सगळ्या देश विदेशातल्या सगळ्या प्रॉपर्टीज या सगळ्यांवर तात्काळ आणली पाहिजे. यासाठी म्हणून आम्हाला आपल्या सगळ्यांच्या सोबत बोलणं गरजेचं वाटलं. याच्यातले काही जे संपत्तीचे तपशील आहेत ते तपशील अजून माझ्यापर्यंत आज पोहोचलेले नाहीत, त्यामुळे ते तपशील मी आज आपल्याला सांगू शकत नाही. पण 2 दिवसांनी मी ते सगळेच्या सगळे संपत्तीचे तपशील सुद्धा आपल्या समोर घेऊन येईल. मात्र आत्ता आमची तातडीची मागणी असेल की रुपाली चाकणकरांना तात्काळ पोलिसांनी ताब्यात घ्यावे. पहिला प्रश्न, हे जे तुम्ही पीडितांसोबत बोललेले आहेत त्यांचे स्टेटमेंट ऑन रेकॉर्ड आहेत का? आणि दुसरं म्हणजे तुमच्याच ही वरिष्ठ नेत्यांना काही समजले नाही, कारण काही फोटो नार्वेकरांचे देखील त्यांच्या मंदिरात किंवा त्यांच्याबरोबर असताना व्हायरल झाले. मी म्हटलं ना की या सगळ्यांमध्ये 2 गोष्टी असतात. एक, फोटो कुणाचेही कुणासोबत असू शकतात, नुसत्या फोटोवरून आपण सुतावरून स्वर्ग गाठू का. परंतु चाकणकरांचे फोटो ज्या पद्धतीचे आहेत की माझ्या सोबत एखाद्याने फोटो काढला तर माझ्यासोबत फोटो काढणारा व्यक्ती मला माहित नसतो की तो कोण आहे, तो तडीपार आहे, तो गुन्हेगार आहे, तो खंडणीखोर आहे. पण जर त्या गुन्हेगाराच्या डोक्यावर जर मी छत्री धरत असेल, पुरुषासाठी सगळ्यात सन्मानाची गोष्ट काय तर त्याच्या डोक्यावरचा फेटा, आणि बाईसाठी सगळ्यात सन्मानाची गोष्ट काय तर तिचा पदर. जर पदराने एखाद्याचे पाय पुसतानाचा फोटो असेल तर मात्र तो योगायोग असू शकत नाही. म्हणजे कदाचित भरणे मामांना ही गोष्ट माहीत नसेल, भरणे मामा बिचारे खूपच इनोसंटली काल बोलून गेले असतील, मी समजू शकते. त्यांना कदाचित कल्पना नसेल की कशा पद्धतीने ती इन्व्हॉल्वमेंट त्या सगळ्यांमध्ये. हा बोला बोला. प्रश्न असा निर्माण होतो ना की गेले 3 दिवस झाले सगळे प्रकरण तापले, विरोधी पक्ष सडकून टीका करताय, पण त्यांच्या पक्षाकडून किंवा खुद्द रुपाली चाकणकर याच्यावरती काही स्पष्टीकरण देत नाहीये. अनेक पत्रकारांनी त्यांना कॉल केले, अगदी मुंबई पुण्यापर्यंत. मग हे कुठेतरी प्रकरण दाबवण्याचा प्रयत्न आहे का? कारण ते माध्यमांसमोरून जनतेसमोरून बोलायला तयार नाहीयेत, रादर ते टाळतायत काय सगळं स्पष्टीकरण द्यायचं. नाही, चाकणकर बोलत नाहीयेत की चाकणकर फरार झाल्यात हे एकदा चेक करावं लागेल. चाकणकर आहेत का महाराष्ट्रात की चाकणकर फरार झाल्यात? त्या फरार झाल्या असतील तर अजून गंभीर आहे, कारण चाकणकर या प्रकरणात 100% अडकू शकतात असं अनेक जाणकारांचं म्हणणं आहे. आणि मी तर त्या ज्या काही गोष्टी आता समोर आणत आहे हे अजून गंभीर आहे. आता चाकणकरांच्या संबंधाने काय आपण विचारत होता? तुम्ही असं म्हणाल की अनामिका कापली आणि आणखी एका पुरुषाच्या सुद्धा हातावर ते अनामिका. नाही, मी पुरुष म्हटलं नाही, माझ्या तोंडी तुम्ही घालू नका. मी अनामिका ऐका, मला ऐका, माझा मुळात स्वतःचा म्हणजे माझं एकूण व्यक्तिमत्व सगळ्यांना माहिती आहे. माझा कुठल्याही कर्मकांडावर कधी काही विश्वास नाही. पण मी रात्री त्या बऱ्याच गोष्टी तंत्रमंत्र म्हणजे माझा अभ्यास विषय नसताना मी त्याचा अभ्यास रात्री उशिरापर्यंत करत बसले. तेव्हा मला कळलं की अनामिका का कापतात तर सूर्य म्हणजे यश, शुक्र म्हणजे आकर्षण. यश मिळवायचं असेल, काही गोष्टी आकर्षित करायच्या असतील तर अशा पद्धतीने अनामिका कापली जाते.
ती कापताना विशिष्ट वेळ निवडली जाते, मग आमोशा वगैरे. मग आत्ता जे काही फोटोज होते जे पीडितांकडून आम्हाला मिळाले त्याच्यामधला त्या तारखा म्हणजे त्या तारखांचं पंचांग काय, ते पंचांग जेव्हा आम्ही शोधायला गेलो तेव्हा 2 सप्टेंबर 2024 ला सोमवती अमावस्या होती.